के कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आता थंडीचा पहिला हलवा गाजरचा बनवते। हिवाळा चालू झाला आहे आता। हे आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगला आहे। मी हा 1.25 किलो गाजर आहे मी किसून घेतले असं। आणि आज मार्गशीर्ष महिना पण आहे, निवद पण दाखवायला होईल आणि थंडीची मजा पण घेता येईल खायला। आता आपण चालू करूया बनवायला। आता सगळ्यात पहिले मी 2 ते 3 चमचा घी टाकते। घी टाकलंय मी, म्हणजे चिटकणार नाही म्हणून मी घी टाकून आणि त्याला भाजून घेणार। 4 लवंगा घेतल्या, इलायची घेतली, सुगंध सुटेल मस्त भाजताना टाकून देते। आणि एक दालचिनीचे तुकडे घेतले एवढं, ते पण टाकून देते। आणि आपण त्याच्यातच हे टाकून देऊया गाजर। दिसतो तेवढा भाजताना कमी होऊन जाणार। त्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया। व्यवस्थित भाजून घेऊया, त्याचा कच्चापणा सगळा निघून जाणार। असं मिक्स करून टाकलं चांगलं। अजून बरोबर झाला नाही तो, अजून कमी होणार तो। आला झाकण ठेवूया, वाफून जाणार जरा पटकन। बघूया आपला हलवा झाला का। पाणी सगळं बघा, सगळं पाणी शोषून घेतलंय, पाणी नाही राहिलंय। कलर आला ना, कलर पण आला बघा मस्त। आता याच्यात आपण दूध टाकूया। मी आपलं हे म्हशीचे दूध आहे जाडवाला, ते घेतले, ते टाकते। मी 1 लिटर दूध घेतलंय। 1.25 किलो आपलं गाजर आहे। इकडे माझी कढी बनते। आज गुजराती कढी बनवली आहे, व्हाईटवाली कढी पण तयार झाली आहे आपली। आता याला चांगलं शिजू देऊया। मध्ये मध्ये हलवत राहायचं त्याला, खाली चिटकणार नाही म्हणून। चिटकायला नको पाहिजे। आता याला चांगलं शिजू देऊया आपण। एकदा काम करता करता मध्ये मध्ये बघत राहायचंय आपल्याला। हे बघा, म्हणजे आपलं उकळायला लागलं तर शिजायची तयारी झाली आहे। अजून टाइम लागणार, 10 मिनिटं तर लागणार, 10-15 मिनिटं। मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे त्याला। टाकूया। तुम्हाला वाटत असेल हे खडे असले, ते जवळ थोडीशी पिठी साखर एक्स्ट्रा उरली होती, ते मी साखरमध्ये टाकून दिले, कारण ते मग ते चहामध्ये थोडी करून यूज होऊन जाणार। तर मी साखर टाकते आता। दोन वाट्या साखर टाकले, नंतर बघूया लागले तर।
आता साखरचं पाणी सुटेल, अजून शिजणार तो, अजून 10 ते 15 मिनिटं लागणार. गोड तुमच्यावर आहे, कमी जास्त तुम्हाला जेवढं गोड लागतं तेवढं टाकू शकता. आता मी 2 वाट्या टाकल्यात. गरम पाणी टाकायचं. हे बघा, आता ह्याला अजून 10 मिनिटं 15 मिनिटं तर लागणारच. आता याला चांगलं शिजू देऊया. साखर टाकली आहे आता, नंतर याच्यात मावा पण टाकायचा. मावा आहे हा, मावा पण टाकून देते मी. असं सुक्कं होऊ देऊया. थोडं याचं आटलं ना पाणी दूध, त्याच्यानंतर आपण मावा टाकूया. आता बऱ्याचपैकी दूध आटलंय. साखरचं पाणी सुटलं ना म्हणून ते जास्त हे पाणी लागलं. दूध आणि साखरचं पाणी जास्त होऊन गेलं ना 2 मिनिट होऊन. आता मी टाकते मावा, थोडं चुरून घेऊया. मावा जास्त नाही घेतला आहे मी, खाली 100 ग्राम मावा घेतला आहे. मिक्स करू यायला. आणि काजू, हे आपले कलिंगरचे बिया असतात ना ते, मनुका, काजू, बदाम ते पण टाकले. गार्निश करायला थोडं ठेवूया ना, काढून ठेवते. काजू बदाम टाकून दिले. आता हे थोडं पाणी आहे, दूध आहे, टाकू देऊया. आता हलवा आपला रेडी झालाय. बघू शकता किती सुंदर बनलाय. आता आपण सर्व करूया. बघा, एकदम सुक्का झालाय मस्त. आता परत तो सुक्का होणार, आता गरम आहे ना तो. आजची डिश तुम्हाला कशी वाटली आमची? लाईक, शेअर, सबस्क्रायबर आणि आमच्या डिशला असाच प्यार करा. आणि असा लवकर लवकर आमचे 1K करा. तुमच्या सपोर्ट बिना काहीच नाही आहे. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. तुम्हाला छान छान रेसिपी दाखवणार मी. आणि आजची डिश आमची हे रेडी झाली आहे. नैवेद्य दाखवणार आहे आता. गाजरचा हलवा, हे आपले पोंगे, हे सगळं मिक्स होते. हे तळून घेतले. चपाती, साबुदाणे वडे, भात आहे, कढी आहे, भाजी, मिक्स भाजी. आजची डिश आपली ही बनवली. आणि आमची रेसिपीला तुम्ही खूप प्यार देताय, डाऊट नाही. खूप आम्हाला भरपूर प्यार देता. असाच प्यार करा. आणि तुम्ही कुठल्या गावातनं बोलतात ते कमेंटमध्ये आम्हाला सांगा. कुठली रेसिपी तुम्हाला पाहिजे ती रेसिपीचं नाव सांगून आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि कोणीतरी कमेंट केलेली की उंद्याची भाजीमध्ये वांगी भरलेली पाहिजे, चटणी भरलेली. चटणी पण भरू शकता, असं काय नाही. पण आम्ही आमच्या गुजरातमध्ये असंच बनवतो. काय लोक भरत असतील. खूप प्रकारचे उंद्या बनतात. 12-13 प्रकारचे उंद्या बनतात. वेगळे वेगळे प्रकारचे बनवतात.
आता ते भरलेली वांगीवाले पण असतील, तुम्हाला हवं आहे तर मी बनवणार, तुम्ही कमेंटमध्ये मला लिहून पाठवा, मी बनवून दाखवणार. मग तुम्हाला बनवतात असं नाही की नाही बनवतात, पण मी तशी साधी बनवली. म्हणजे बनवतात खूप जणी की मिक्स कुठल्या कुठल्या भाज्या, प्रकारच्या भाज्या टाकतात, फार प्रकारच्या भाज्या. आता मी नेमकं 4-5 भाज्यांचाच बनवलेला. ते कमेंटमध्ये लिहून पाठवा मला. थँक्यू. थँक्यू.